दैनिक भास्करने 7 मोठे प्रश्न 8CPC म्हणजेच 8वे वेतन आयोग संदर्भात विचारलेले आहेत आणि याची उत्तरे प्रतीक बँड यांनी दिलेली आहेत। नेमके हे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरे काय देण्यात आलेली आहेत। आता हे उत्तरे आणि प्रश्न ऐकल्यावरती तुमच्या मनात म्हणजे कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील यांच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे निरसन हे होणार आहे। बऱ्याच जणांचे 8 पे कमिशन बद्दल बरेच प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न आहेत की सॅलरी किती होऊ शकते किंवा फिटमेंट फॅक्टर काय आहे किंवा 8 पे कमिशन केव्हापासून लागू शकतं, असे बरेच प्रश्न आहेत आणि असे 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देण्यात आलेली आहेत। तर नेमके हे प्रश्न कोणते आहेत किंवा उत्तरे काय देण्यात आलेले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर पहिला प्रश्न कोणता विचारण्यात आलेला आहे बघा, मी प्रश्नांची लिस्ट काढलेली आहे, कोणते आहे बघा। तर 8वे वेतन आयोग कधीपर्यंत लागू होणार हा पहिला प्रश्न विचारलेला आहे। आता पहिल्यांदा प्रश्न पाहूया, त्यानंतर उत्तरे सांगणार आहे। पहिला प्रश्न 8वे वेतन आयोग कधीपर्यंत लागू होणार आहे, त्यानंतर 8वे वेतन आयोग लागू झाल्यावर सॅलरी किती वाढणार आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वाढ झालेली सॅलरी हे केव्हापासून मिळणार आहे, त्यानंतर DA/DR संदर्भात प्रश्न आहे, DA/DR सॅलरी बरोबर वाढणार का आणि एरियरचे काय अपडेट आहे, हा पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यावरती पेन्शनर्सला काय फायदा होणार। पेन्शनर्स संदर्भातील हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। 8वे वेतन आयोग लागू झाल्यावरती पेन्शनर्सला काय याचा फायदा होणार, त्यानंतर नवीन वेतन आयोग लागू झाल्यावरती काय काय बदलू शकते, नवीन वेतन आयोग लागू झाल्यावरती काय काय बदलू शकते, बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर 8वे वेतन आयोगाचे फायदे कर्मचाऱ्यांना काय होणार, 8वे वेतन आयोगाचे फायदे हे कर्मचाऱ्यांना काय होणार हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा विचारलेला आहे। तर बघा याचे उत्तर देताना काय सांगितलेलं आहे आता बघा, पहिला प्रश्न होता 8वे वेतन आयोग केव्हापासून लागू होणार, तर उत्तर देताना प्रतीक बँड यांनी सांगितलं की फेब्रुवारी 2014 7वे वेतन आयोग तयार झाले। आता 7वे वेतन आयोगाचं इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे। मार्चमध्ये त्याचा टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे TOR लागू झाला, त्यानंतर 2015 मध्ये सरकारला रिपोर्ट दिले 7वे वेतन आयोगासंदर्भात सांगते 7वे वेतन आयोगाचे, त्यानंतर 2016 मध्ये सरकारने अप्रूव्ह केले 7 CPC सरकारने 2016 मध्ये अप्रूव्ह केले। यानुसार 2027 एंडिंग किंवा 2028 सुरुवातीला लागू होऊ शकते, म्हणजे बघा 2027च्या शेवटी किंवा 2028ला 8 पे कमिशन हे लागू होऊ शकते असे प्रतीक बँड यांनी सांगितलेले आहे। प्रत्येक तज्ञाने वेगवेगळे मत सांगितलेले आहेत, परंतु आपण एक अतिशय एक्सपर्ट तज्ञ आहेत प्रतीक बँड यांनी सांगितलेलं मत आपण इथे घेत आहोत। त्यानंतर सॅलरी किती वाढू शकते, आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। 6वे वेतन आयोग 40% सॅलरी वाढली, त्यानंतर 7वे वेतन आयोगामध्ये फक्त 23% सॅलरी वाढली होती आणि त्यानंतर आता 8वे वेतन आयोग लागू झाल्यावर मिनिमम 20 ते 30% किंवा 35% सॅलरी वाढू शकते असा अंदाज त्यांनी नोंदवलेला आहे। आता याचं एक कॅल्क्युलेशन सुद्धा मी तुम्हाला पुढे करून दाखवणार आहे, त्यानुसार ते कॅल्क्युलेशन आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानुसार तुम्हाला तुमची सॅलरी किती वाढेल किंवा कमी होणार आहे का वाढणार आहे हे तुम्हाला कळणार आहे। त्यानंतर 8वे वेतन आयोग लागू झाल्यावरती फिटमेंट फॅक्टर हा किती असू शकतो। आता फिटमेंट फॅक्टर सर्वांनी नोंदवले, बऱ्याच कमी असे आहेत की बरेच जण असे आहेत, बऱ्याच कमिटी अशा आहेत की ज्यानुसार फिटमेंट फॅक्टर वेगवेगळ्या प्रकारे सरकारला पत्रक दिलेले आहेत, म्हणजे सरकारला वेगवेगळी लेटर दिलेले आहेत। बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी प्रत्येकाने वेगवेगळी लेटर, काही जणांनी 2.46, काही जणांनी 2.56, काही जणांनी 2.85 सुद्धा दिलेला आहे।
असं बऱ्याच संघटनांनी वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर दिलेले आहेत. त्यामुळे याचा उलटा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लॉस आहे. कारण प्रत्येक संघटनेने कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या संघटना आहे, मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनांनी एकत्र येऊन पत्र एकच द्यावं, लेटर एकच सरकारला द्यावं. कारण जो तुम्हाला फिटमेंट फॅक्टर पाहिजे आहे, म्हणजे जो 2.46 असेल किंवा 2.56 असेल, 2.85 असेल, कोणताही फिटमेंट फॅक्टर असो, तुम्ही त्यातील एकच फिटमेंट फॅक्टर निवडायचा आहे आणि तो पुढे सरकारला द्यायचा आहे. याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं. कारण सरकार जर वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर दिला तर सरकार कन्फ्यूज होणार आहे आणि सरकार त्यांच्या मनानुसार फिटमेंट फॅक्टर तुम्हाला देऊन टाकणार आहे. बऱ्याच तज्ञांनी 2.46 हा फिटमेंट फॅक्टर नोंदवलेला आहे. आता त्यामुळे 2.46 फिटमेंट फॅक्टर होण्याची दाट शक्यता आहे. कन्फर्म नाही, परंतु जास्तीत जास्त संख्येने जर पत्रक घेतलं, म्हणजे जेवढी संघटनेने पत्र वित्तमंत्र्यांना पाठवलेले आहेत त्यानुसार जर घेतलं तर 2.46 हा जास्तीत जास्त आकडा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, वेतन आयोग मध्ये DA 0 होतो. म्हणजे DA-DR संदर्भातील मी जो तुम्हाला प्रश्न सांगितला होता त्या संदर्भातील उत्तर सांगितलं होतं की कोणतंही नवीन वेतन आयोग लागलं तर DA हा 0 होतो. सध्या 58% DA आहे. पुढे जाऊन तो DA किती वाढणार याबद्दल आपण मात्र खात्रीशीर सांगू शकत नाही. हे सरकारवर डिपेंड आहे किती आपला DA हा वाढू शकतो. कारण नवीन वेतन आयोग लागल्यावरती DA हा 0 होतो. तिथून पुढे किती वाढणार हे मात्र सांगू शकत नाही. हे डिपेंड असणार आहे सरकारवरती. त्यानंतर वाढणारी सॅलरी कधीपासून मिळणार? 2026 पासून 8वे वेतन आयोग लागू होऊ शकते का? आता अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. 2026 पासून DA-DR बदलणार का हा सुद्धा प्रश्न आहे. तर वाढणारी सॅलरी हे कधीपासून मिळेल हे सांगू शकत नाही, परंतु बऱ्याच तज्ञांच्या मते जानेवारी 2026 पासून 8वे वेतन आयोगानुसार मिळणारी सॅलरी आहे ती सॅलरी मिळणार आहे जानेवारी 2026 पासून. तर आता मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगते, त्या कॅल्क्युलेशननुसार तुमचे जी सॅलरी आहे ती सॅलरी किती होऊ शकते हे तुम्हाला कळणार आहे. तर बघा, पहिला आहे बघा न्यू, जो कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला असतो, म्हणजे तुमची सॅलरी कशावरती ठरते, बेसिक सॅलरी, तर त्याचा फॉर्म्युला आहे न्यू बेसिक पे इज इक्वल टू ओल्ड बेसिक पे इंटू फिटमेंट फॅक्टर. तर आता आपण फिटमेंट फॅक्टर घेऊया 2.1 घेऊया. फॉर एक्झाम्पल घेऊया, या पुढे किती फिटमेंट फॅक्टर येईल हे आपण सांगू शकत नाही, परंतु एक्झाम्पलनुसार तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक फिटमेंट फॅक्टर घेऊयात, 2.1 घेऊयात. बघा एक्झाम्पल बेसिक पे हे 38,250 घेऊयात इज इक्वल टू इंटू, बघा बेसिक पे ओल्ड बेसिक पे आहे ते 38,250 इंटू 2.1 फिटमेंट फॅक्टर, त्याचं इज इक्वल टू ॲन्सर काढलं तर येतं 80,325. 80,325 हा तुमचा HRA 24% इज इक्वल टू 80,325 इंटू 24% केलं तर इज इक्वल टू, म्हणजे बघा HRA त्याला गुणुले केला इंटू केला तर 19,278 होतं. त्यानंतर तुमचा HRA आहे तो इज इक्वल टू HRA त्याला इंटू केला तर तुमची सॅलरी होणार आहे 2,31,336 रुपये. आता बेसिक पेनुसार ती 38,250 इंटू 30% जर केलं यामध्ये, म्हणजे आता ही 30% हे काय आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमची 30%, 35%, 20% पर्सेंटनुसार सॅलरी वाढवली जाते. जर आपण 30% घेतलं तर बघा येणार आहे 11,475 आणि जर HRA 30% असेल तर केला गुणुले केला त्याला 30%, 38,250 इंटू HRA 30% केला तर तुमची सॅलरी होणार आहे 1,37,000. बघा म्हणजे सॅलरी तुमची कमी होणार आहे. जर तुमचं 30% जर तुमची सॅलरी 30% केली तर तुमची सॅलरी उलटी कमी होणार आहे.
तर बघा 2026 नुसार 26मध्ये जर सांगितलं तर बघा जर आता आपण हे कॅल्क्युलेशन पाहिलं आहे बघा, पहिले आलेली ओल्ड पर्सेंटेज आहे बेसिक सॅलरीचं, त्याचं बघा आपण कॅल्क्युलेशननुसार किती काढलं होतं, 2,31,336 आणि त्यामधून न्यू कॅल्क्युलेशन केलं होतं ते मायनस केलं 1,32,000, तर येणारे आन्सर आहे 93,636 इतकं आन्सर येतं. म्हणजे तुमची सॅलरी ही कमी होणार आहे. बऱ्याच तज्ज्ञांच्या माहितीनुसार काढलेलं हे कॅल्क्युलेशन आहे आणि त्यामुळे सॅलरी तुमची कमीसुद्धा होऊ शकते किंवा वाढू शकते, याबद्दल कोणीही कन्फर्म सांगू शकत नाही. बऱ्याच तज्ज्ञांनी वेगवेगळे आपलं जे मुद्दे आहेत ते आपले मुद्दे किंवा कॅल्क्युलेशन असतील, फिटमेंट फॅक्टर असेल, सर्व वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यामुळे कन्फर्म काय फिटमेंट फॅक्टर असणार आहे, तुमची सॅलरी किती वाढू शकते किंवा तुमची सॅलरी केव्हापासून वाढणारी सॅलरी मिळू शकते, याबद्दल कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु तज्ज्ञांनी जे मत नोंदवले होते ते मत आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. सो तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील, पेन्शनधारक असतील, पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. आता पेन्शनधारकांचं म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे संसदेमध्ये शोभा करंदाजे राज्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आम्ही एक समिती नेमली आहे आणि समितीच्या माहितीनुसार पेन्शनधारकांना DA मागणं म्हणजे DA ॲड करणं हे उचित नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावरतीही पेन्शनधारकांसंदर्भात काय अपडेट असणार आहे, ही आत्तापर्यंतची अपडेट ही एवढीच आहे. पुढे काय होऊ शकते हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर नक्की पोस्ट केली जाईल. सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.